अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। शरद पवार यांचं दगाफटक्याचं राजकारण भाजपच्या विजयानं गाडलं गेलं अशी टीका अमित शहा यांनी केली आहे। दगा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना विधानसभा निकालांनी जागा दाखवून दिल्याचंही शहा म्हणाले। की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या महाअधिवेशनाला संबोधित केलं। श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपमध्ये सर्वात महत्त्वाचा असल्याचं फडणवीस म्हणाले। राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा, अंत में मैं म्हणजे सबुरी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं। महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद आणि फेक नॅरेटिव्ह पसरवला असा घणाघात फडणवीसांनी विरोधकांवर केला। अराजकतावादी ताकदींना पराभूत केलं तरी कारवाया थांबल्या नाहीत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली। साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे। हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो। या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं, या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला, पण गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि या अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं। पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत।